श्री यल्लमादेवी यात्रेनिमित्त बेळंकी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत उत्सुक चवीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव हॉटेल न्यू महाराजा। शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवणासाठी एक वेळ अवश्य भेट द्या। फॅमिलीची स्वतंत्र सोय। आमचा पत्ता सलगरे रोड बेळंकी। संपर्क क्रमांक 93 90 98 89 09। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। तलवार आणि कोयता घेऊन फिरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद। विश्रामबाग परिसरातील इरसेड भवनजवळ तलवार आणि कोयता घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली। यशराज अनिल दुधाळ, राहणार स्वामी समर्थ कॉलनी, वानलेसवाडी, सांगली असे संशयिताचे नाव आहे। सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। हत्यार घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे। पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकात सराईत गुन्हेगार यशराज दुधाळ हा 100 फुटी ते धामणी रस्त्यावरील इरसेड भवन चौकानजीक शस्त्र घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला। तेथे संशयित यशराज दुधाळ हा तलवार घेऊन थांबला असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला कोयता देखील असल्याचे निष्पन्न झाले। तलवार आणि कोयता या संदर्भात विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे पोलिसांनी त्यास अटक केली। सदर गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे। संशयित दुधाळ याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत। तपास सहाय्यक फौजदार दिनेश माने करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर, कर्मचारी संदीप गुरव, संकेत मगदुम, अतुल माने, इम्रान मुल्ला, रणजित जाधव, अरुण पाटील, सोमनाथ गुंडे, अभिजित ठाणेकर, सूरज थोरात, रोहन घसते यांच्या पथकाने केली।